नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या ब्रह्मास्त्र या सिरीजमध्ये. तर ही आपली ब्रह्मास्त्रची सिरीज आहे, याच्यामध्ये आपण थिओरी प्लस MCQ दोन्हीच आपण काय करत असतोय, प्रॅक्टिस करत असतो. ही जी सिरीज आहे ही तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉर्सेट, ESIC, CRE, IRB यांसारख्या एक्झामला टार्गेट करते. त्याचबरोबर DMER, DHS आणि CHO सारख्या स्टेट गव्हर्नमेंटला पण टार्गेट करते. तर आपला जो आत्ताची सिस्टीम चालू आहे ती आहे आपली कार्डियक सिस्टीम. कार्डियक सिस्टीम मध्ये आपण आज 24th एपिसोड बघत आहे. ठीक आहे, आपला ब्रह्मास्त्र एपिसोडचे किती आहे, आज 24वा एपिसोड सुरू आहे. याच्या अगोदरचे जर कोणी 23 एपिसोड बघितले नसतील तर ते त्यांनी काय करायचे, जाऊन बघून घ्यायचे आहेत. तिथे आपण इंटिग्युमेटरी सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम संपवलेली आहे आणि आता आपण कार्डियक सिस्टीम लवकरच संपवणार आहोत. ठीक आहे, तर आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करायचा आहे. ठीक आहे, आणि कमेंट करायचा आहे. कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. YouTube प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहोत. तिथे पण तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. तिथे आपण काय करत असतो, मेडिकल क्विजेस वगैरे घेत असतो. त्याचबरोबर तिथे आपले Q&A सेशन चालत असतात. त्यानंतर डाऊट क्लिअरिंग वगैरे तिथे आपलं काय करत असतो, आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेत असतो. इंस्टाग्राममध्ये आपण जॉब अपडेट्स वगैरे देत असतो. त्याचप्रमाणे सेम टेलिग्राममध्ये पण आपण काय करतो, जॉब अपडेट्स आणि काही नर्सिंग रिलेटेड काही इन्फॉर्मेशन असेल ते आपण तिथे शेअर करत असतो. ठीक आहे, तर आजचा जो आपला टॉपिक आहे कार्डियक सिस्टीम मधला तो आहे रुमॅटिक हार्ट डिसीज. ठीक आहे, रुमॅटिक हार्ट डिसीज यालाच आपण काय म्हणतो, रुमॅटिक अर्थरायटिस असं आपण म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, रुमॅटिक फीवर असं आपण म्हणतो. हे काय आहेत, वेगवेगळे नाव आहेत त्यासाठी, रुमॅटिक डिसीजेससाठी. रुमॅटिक डिसीजेससाठी ठीक आहे, तर रुमॅटिक डिसीजचा जो कोर्स असतो तो कसा होतो, तुम्हाला अगोदर ॲक्यूट रुमॅटिक फीवर येतो. ॲक्यूट रुमॅटिक फीवर येतो आणि हा जर व्यवस्थित तुमचा मॅनेज नाही झाला, ट्रीट नाही झाला तर मग तुम्हाला काय बघायला मिळतं, त्याचे कॉम्प्लिकेशन्स बघायला मिळतात. रुमॅटिक हार्ट डिसीज आणि रुमॅटिक अर्थरायटिस. ठीक आहे, रुमॅटिक हार्ट डिसीज आणि रुमॅटिक अर्थरायटिस हे तुम्हाला नंतर बघायला मिळतात. पण रुमॅटिक हार्ट डिसीज किंवा रुमॅटिक फीवर किंवा रुमॅटिक अर्थरायटिस हे जे काय आहेत, हे काय डिसऑर्डर आहेत, हे ऑटो इम्युन डिसऑर्डर आहेत. कसे डिसऑर्डर आहेत, ऑटो इम्युन डिसऑर्डर आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर यालाच आपण काय म्हणू शकतो, ही जी रिॲक्शन्स आहेत हे कशामुळे येतात, हे येतात हायपर सेन्सिटिव्हिटी. हायपर सेन्सिटिव्हिटी कुठल्या टाईपची हायपर सेन्सिटिव्हिटी, हायपर सेन्सिटिव्हिटी टाईप 2. टाईप 2 ची हायपर सेन्सिटिव्हिटी यालाच आपण काय म्हणतो, सायटोटॉक्सिक हायपर सेन्सिटिव्हिटी सुद्धा आपण म्हणतो. सायटोटॉक्सिक हायपर सेन्सिटिव्हिटी. तर आपण काय म्हणतो, सायटोटॉक्सिक हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा टाईप 2 हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणतो. ह्याच्यामध्ये काय होतं, रुमॅटिक डिसीज होतो. तर रुमॅटिक डिसीज जो आहे तो तुमचा ग्रुप ए, कुठला ग्रुप ए, बीटा स्ट्रेप्टोकॉकस. स्ट्रेप्टोकॉकस ग्रुप ए बीटा स्ट्रेप्टोकॉकस जे तुमचे ऑर्गॅनिझम्स आहेत, हे बॅक्टेरिया आहेत, याच्या इन्फेक्शन्समुळे याचं इन्फेक्शन होतं. आणि याचं जे इन्फेक्शन आहे हे प्रायमरीली कुठं असतं, तर तुमचं कुठं असतं, तर याचं जे प्रायमरी इन्फेक्शनचं जे ठिकाण आहे, जी साईट आहे ते आहे तुमचं फॅरिंग्स. ठीक आहे, फॅरिंग्सला पहिले इन्फ्लॅमेशन होतं. म्हणजेच जे कोणी रुमॅटिक हार्ट डिसीजचे पेशंट असतील किंवा रुमॅटिक अर्थरायटिस असेल किंवा रुमॅटिक फीवर असेल, यांच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री ऑफ फॅरेंजायटिस बघायला मिळतं. काय बघायला मिळतं, सडन जी आहे ती सडन होतं का, ते नाही होतं. आपल्याला त्याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ फॅरेंजायटिस बघायला मिळतं. आणि हे जर व्यवस्थित ट्रीट नाही झालं तर आपल्याला काय बघायला मिळतं, रुमॅटिक हार्ट डिसीज किंवा रुमॅटिक अर्थरायटिस बघायला मिळतो. ठीक आहे, तर हे जे ग्रुप ए हिमोलायटिक स्ट्रेप्टोकॉकस. ठीक आहे, हे जे ऑर्गॅनिझम असतात हे काय करतात, हे कुठून येऊ शकतात, हे जे आहेत तुमच्याकडे कशामधून येऊ शकतात, एक तर ड्रॉपलेट्स. ठीक आहे, ड्रॉपलेट मधून पसरू शकतात किंवा हे कॉन्टॅक्ट मधून पसरू शकतात. ठीक आहे, ड्रॉपलेट किंवा कॉन्टॅक्ट मधून पसरू शकतात. त्यालाच आपण काय म्हणतो, कुठल्या याच्यामध्ये मग आपण कुठले प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, ज्यामध्ये आपण ड्रॉपलेट प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. कुठले प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, ड्रॉपलेट प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आणि हा जो ग्रुप ए हिमोलायटिक स्ट्रेप्टोकॉकस आहे त्याला आपण काय म्हणूया, गॅस म्हणूया. ठीक आहे, ग्रुप ए स्ट्रेप्टोकॉकस, ग्रुप ए बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकॉकस जे आहेत, जे गॅस इन्फेक्शन आहे याच्यामध्ये नेमकं होतं काय, नेमकं पॅथोफिजिओलॉजी जी आहे ती कशा प्रकारची असते ते बघूया. तर बघा,
तर पेशंटला सर्वप्रथम काय होतं, GAS इन्फेक्शन म्हणजे काय, ग्रुप ए बीटा स्ट्रेप्टोकॉकस इन्फेक्शन होतं. हे जे इन्फेक्शन झाल्याच्या नंतर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये काय एक एम प्रोटीन असतं. काय असतं, एम प्रोटीन असतं. आणि ह्या एम प्रोटीन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ते रिलीज करतात तेव्हा आपल्या बॉडीची काय होते, डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. डिफेन्स सिस्टीम काय होते, ऍक्टिव्हेट होते. आणि डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यावर ऑब्व्हियसली ती डिफेन्स सिस्टीम काय करणार आहे, त्याला मारण्याचा प्रयत्न करणार आहे. मग डिफेन्स सिस्टीम काय करते, आपली ह्युमनची डिफेन्स सिस्टीम काय करते, याच्यामध्ये दोन अँटीबॉडीज बनवते. ठीक आहे, दोन प्रकारच्या अँटीबॉडीज बनवते. एक अँटीबॉडी बनवते ती कुणासाठी, तर त्या GAS म्हणजेच काय, गॅस बॅक्टेरिया जो आहे, सॉरी, त्या बॅक्टेरियासाठी एक अँटीबॉडी बनवते आणि एम प्रोटीनसाठी एक अँटीबॉडी बनवते. ठीक आहे. आणि हे जे GAS जो बॅक्टेरिया आहे त्यासाठी जे अँटीबॉडी बनवला तिथपर्यंत ठीक होतं का, कारण ते आपल्या डिफेन्स सिस्टीमसाठी काय होतं, एक इम्पॉर्टंट पॉईंट होता, एक इम्पॉर्टंट रोल प्ले करणार होतं. त्या बॅक्टेरियाला काय करणार होतं, डिझॉल्व्ह करणार होतं किंवा त्या बॅक्टेरियाला काय करणार होतं, किल करणार होतं. हे जे अँटीबॉडी बनली इथपर्यंत ठीक होतं. पण इथे आपली डिफेन्स सिस्टीम काय करते, आगाऊपणा करते. यालाच आपण काय म्हणतो, ऑटो इम्युन म्हणतो. किंवा काय म्हणतो, हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणतो. हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणजे जेवढी सेन्सिटिव्हिटी व्हायला पाहिजे त्यापेक्षा जास्त काय करते आपली बॉडी, काय करते, डिफेन्स मेकॅनिझमचं काम जे आहे किंवा रोल जे आहे ते परफॉर्म करते. म्हणजे तिने काय करायला पाहिजे होतं, फक्त हा एक जी अँटीबॉडी बनवली तेवढ्यावरच थांबवायला पाहिजे होतं. तेवढ्यावर पण काय झालं असतं, इन्फेक्शन काय झालं असतं, आटोक्यात आलं असतं. पण आपली बॉडी काय करते, थोडासा आगाऊपणा करते, हायपर सेन्सिटिव्ह दाखवते आणि अजून एक अँटीबॉडी बनवते. कुणासाठी, त्या एम प्रोटीनसाठी. आणि हे जे एम प्रोटीनसाठी जी अँटीबॉडी बनवते ही अँटीबॉडी काय करते, जे जॉईंट्समध्ये मायोसिन्स फिलामेंट्स आहेत. ठीक आहे, जॉईंट्समध्ये जे मायोसिन फिलामेंट आहेत आणि जे कार्डियाकमध्ये हार्ट सेल आहेत. ठीक आहे, हार्ट सेल आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या बॉडीमधले जे लोकल सेल्स आहेत त्यांना काय करते, डॅमेज करण्याचं काम करते. मग जर तुमच्या जे मायोसिन फिलामेंट आहेत त्यांना जर डॅमेज झालं तर तुम्हाला काय बघायला मिळतं, रुमॅटॉइड आर्थरायटिस बघायला मिळतो. हार्ट सेलला जर डॅमेज केलं किंवा हार्ट सेलच्या वॉल्नर सेलला जर डॅमेज केलं तर आपल्याला रुमॅटिक हार्ट डिसीज बघायला मिळतो. आणि ह्याच प्रकारे जे इन्फेक्शन होतं त्या लोकल इन्फ्लामेशनमुळे आणि लोकल जे चेंजेस असतात त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला रुमॅटिक फीवर बघायला मिळतो, अॅक्यूट रुमॅटिक फीवर बघायला मिळतो. ठीक आहे. आणि हे जे रुमॅटिक डिसीज आहेत हे आपल्याला मोस्ट कॉमनली कुणामध्ये बघायला मिळतात, कुणामध्ये, तर 5 to 15 इयर्सचे जे चिल्ड्रन्स असतात, 5 to 15 इयर्सचे चिल्ड्रन असतात यांच्यामध्ये बघायला मिळतात. आणि जे पीपल्स आहेत किंवा जे चिल्ड्रन्स बिलॉंगिंग टू लोअर सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस, याच्यामध्ये काय बघायला मिळतं, आपल्याला जास्त प्रमाण बघायला मिळतं. कुणाचं, RHDचं. का, कारण त्याच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस जे असतात ते आपल्याला जास्त बघायला मिळतात. तर म्हणजे आपण बघितलं होतं की जो GAS चा बॅक्टेरिया असतो तो अगोदर काय करतो, तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन करतो. त्याला आपण काय म्हणतो, फॅरेंजायटिस म्हणतो. अगोदर थ्रोट इन्फेक्शन होतं आणि ते जर प्रिव्हेंट नाही झालं तर मग आपल्याला काय बघायला मिळतं, RHD बघायला मिळते. आणि जर एकदा RHD झालं तुम्हाला, म्हणजे रुमॅटिक हार्ट डिसीज झाला आणि त्याच्यामध्ये जर तुमच्या हार्ट सेलचं डॅमेज झालं तर तो डॅमेज कसा असतो, डॅमेज असतो इरिव्हर्सिबल. कसा डॅमेज असतो, इरिव्हर्सिबल डॅमेज असतो. ठीक आहे, म्हणजे जर आपल्याला एखाद्या पेशंटमध्ये GASचं जर इन्फेक्शन झालं असेल तर त्याचं आपण प्रिव्हेन्शन करू शकतो रुमॅटिक हार्ट डिसीज पर्यंत जाण्यापासून. ठीक आहे, आणि जर तो एकदा रुमॅटिक हार्ट डिसीज पर्यंत गेला तर मग त्याला आपण काय करू शकत नाही. आणि जर डॅमेज झाली तर त्या डॅमेजला आपण प्रिव्हेंट करू शकतो का किंवा रिव्हर्स करू शकतो का, तर आपण त्या डॅमेजला रिव्हर्स करू शकत नाही. मग त्या पेशंटला आपल्याला आयदर आपल्याला काय करावं लागतं, खूप लॉंग टर्म मॅनेजमेंटवर ठेवावं लागतं किंवा लाईफ टाईम मॅनेजमेंट आपल्याला त्या पेशंटला द्यावी लागते, जेणेकरून काय होईल, बॉडीची जी हायपर सेन्सिटिव्हिटी आहे ती काय होईल, सप्रेस होईल. बॉडीची आपल्याला काय करायला लागते, इम्युनिटी सप्रेस करायला लागते. ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये काय झालेलं आहे, इम्युन सिस्टम जे आहे ते जास्त काम करायला लागले आहे. मग आपल्याला काय करायला लागतं, ती इम्युन सिस्टम जास्त काम करायला लागले आहे तिला सांगायला लागतं, बाबा तू थोडंसं थांब. ठीक आहे, तू थोडंसं थांब, तू काय करू नको, स्वतःच्याच जे आहेत बॉडी सेल्स त्यांना मारू नको. ऑटोइम्युनमध्ये काय होतं, आपली डिफेन्स सिस्टीम आपल्याच बॉडी सेल्सला टार्गेट करायला लागते, आपल्याच बॉडी सेल्सला किल करायला लागते. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑटो इम्युन डिसऑर्डर्स असं आपण म्हणतो. त्याचपैकी कुठला आहे आपला, एक रुमॅटिक हार्ट डिसीज आहे. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं, रुमॅटिक हार्ट डिसीज जे आहे याच्यामध्ये ग्रुप ए बीटा स्ट्रेप्टोकॉकस इन्फेक्शन असतं. त्याचबरोबर आपल्याला फॅरेंजायटिसची हिस्ट्री बघायला मिळते.
ठीक आहे. पॅरेंजायटिस सोबत आपल्याला कोल्ड, फीवर, कफ हे पण सिम्पटम्स बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपण बघितलं की हा जो आहे ते काय आहे, टाईप 2 हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की टाईप 2 हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन हिलाच आपण काय म्हणतो, सायटोटॉक्सिक रिएक्शन असं आपण म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण काय बघितलं, त्यानंतर आपण बघितलं की ग्रुप ए जे स्ट्रेप्टोकॉकस आहे त्याच्यामध्ये आपण ड्रॉपलेट प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं पॅथोफिजिओलॉजी. पॅथोफिजिओलॉजीमध्ये आपण काय बघितलं, एखादा पेशंट जो आहे, एखादा बच्चू जो आहे त्याला काय होतं, गॅसचं इन्फेक्शन होतं. ठीक आहे. गॅसचं इन्फेक्शन झाल्याच्या नंतर आपण काय बघितलं, ते गॅस काय करतात, एम प्रोटीन रिलीजेस करतात आणि ते एम प्रोटीन जे आहे त्यांच्यासाठी काय करतं, आपली बॉडी एक वेगळी अँटीबॉडी तयार करतं आणि बॅक्टेरियासाठी एक वेगळी अँटीबॉडी तयार करतं. बॅक्टेरियासाठी अँटीबॉडी तयार केली इथपर्यंत ठीक होतं, पण जो त्या एम प्रोटीनसाठी वेगळी अँटीबॉडीज तयार केल्या ते काय करतात, जॉईंटच्या मायोसिन फिलामेंटवर अटॅक करतात, हार्ट सेलवर अटॅक करतात आणि लोकल पण अटॅक करू शकतात. ठीक आहे. आणि याच्यामुळे जर जॉईंटवर अटॅक केलं तर आपल्याला रुमॅटिक अर्थरायटिस बघायला मिळतो. हार्ट सेलवर जर केलं तर आपल्याला काय बघायला मिळतं, रुमॅटिक एंडोकार्डायटिस, त्याला आपण काय म्हणतो, रुमॅटिक हार्ट डिसीज असं आपण म्हणतो. त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं, अॅक्यूट रुमॅटिक फिवर, हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. तर जेव्हा आपण काय करतो, ह्युमॅटिक डिसीज जे आहे, ठीक आहे, रुमॅटिक डिसीजेस जे आहेत किंवा रुमॅटिक फिवर, रुमॅटिक हार्ट डिसीज यांना आपण काय करतो, क्लासिफाय करतो किंवा याचे टाइप्स बघतो, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतात, हे 2 टाइप्स बघायला मिळतात. ठीक आहे. याचे आपल्याला काय बघायला मिळतात, 2 टाइप्स बघायला मिळतात. मग ते कुठले, फर्स्ट बघायला मिळतात आपल्याला इमिडिएट आणि दुसरं आपल्याला बघायला मिळतं डिलेड रिएक्शन्स. ठीक आहे, डिलेड. तर इमिडिएट कधी बघायला मिळतात आपल्याला, जर जे आहे ते रुमॅटिक फिवर जे आहे आणि आरएचडी आहे, रुमॅटिक फिवर पासून जर आरएचडी पर्यंत 2 ते 3 वीक्स मध्ये, ठीक आहे, 2 ते 3 डेज मध्ये जात असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, इमिडिएट असं म्हणायचं. आणि डिलेड कधी म्हणायचं, डिलेड कधी म्हणायचं, जर तो डॅमेज आहे तो 2 ते 3 वीक्स, ठीक आहे, 2 ते 3 वीक्स लागत असतील तर त्याला आपण काय म्हणायचं, डिलेड म्हणायचं. हे काय आहे, डिलेड जे आहे ते फक्त 3% केसेस मध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. आणि जे 97% मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, इमिडिएट बघायला मिळतं. ठीक आहे. म्हणून हे काय मोस्ट कॉमन कुठला आहे, याच्यामध्ये टाईप कुठला आहे, तर इमिडिएट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की जो आपला रुमॅटिक डिसीज आहे तो याची आपण काय करायचं आहे, इन्व्हेस्टिगेशन किंवा ज्या त्याची डायग्नोसिस जे आहे ते आपण कसं करू शकतो बघूया. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन किंवा आपण काय म्हणू शकतो, इन्व्हेस्टिगेशन आपण कुठल्या कुठल्या करू शकतो. फर्स्ट आहे ASO टायटर. ASO टायटर याला आपण काय म्हणतो, अँटी स्ट्रेप्टोलायसिन ओ टायटर. याची जी नॉर्मल व्हॅल्यू आहे ती असायला पाहिजे लेस दॅन 200 इंटरनॅशनल युनिट पर ml. हे काय असायला पाहिजे, त्याची नॉर्मल व्हॅल्यू असायला पाहिजे. ठीक आहे. पण जर ती मोर दॅन 200 इंटरनॅशनल युनिट जर असेल, मोर दॅन 200 इंटरनॅशनल युनिट पर ml जर असेल तर आपण काय म्हणू शकतो, ASO टायटर काय आहे, एलिव्हेटेड आहे, असं आपण काय करू शकतो, म्हणू शकतो. आणि हा काय आहे, मोस्ट स्पेसिफिक. ठीक आहे. हा काय आहे, मोस्ट स्पेसिफिक जो आहे, मोस्ट स्पेसिफिक जे आहे ती टेस्ट आहे किंवा मोस्ट सेन्सिटिव्ह, हिला आपण काय म्हणतो, मोस्ट सेन्सिटिव्ह. जर तुम्हाला विचारलं मोस्ट सेन्सिटिव्ह किंवा मोस्ट स्पेसिफिक टेस्ट फॉर रुमॅटिक हार्ट डिसीज जर तुम्हाला विचारलं किंवा रुमॅटिक अर्थरायटिस जर तुम्हाला विचारलं तर कुठला आहे, ASO टायटर आहे. ठीक आहे. का, कारण याच्यामध्ये अँटी स्ट्रेप्टोलायसिन जे ओ टायटर बघायला मिळतं ते आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी आपण मेथड यूज करतो ती मेथड आपण यूज करतो ती म्हणजे आपण जोन्स क्रायटेरिया यूज करतो. ठीक आहे. दुसरी कुठली आपण यूज करतो, जोन्स क्रायटेरिया. ठीक आहे. हा जॉन जो होता, ह्या जॉननं आपल्याला काय सांगितलं, बाबा काय सांगितलं की मी काय करतो, काही तुम्हाला सिम्पटम्स देतो, काही साईन्स देतो. कशाचे सिम्पटम्स अँड साईन्स तुम्हाला मी तुम्हाला रुमॅटिक हार्ट डिसीजचे काय देतो, काही साईन अँड सिम्पटम्स देतो. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचे, ते बघायचे आहेत की हे साईन अँड सिम्पटम्स जे आहेत ते तिथे प्रेझेंट आहेत का, आणि जर ते असतील तर त्याला तुम्ही काय करू शकता, डायग्नोज करू शकता, कसं, ऍज अ रुमॅटिक हार्ट डिसीज म्हणून. मग त्याने काय सांगितलं, या क्रायटेरियामध्ये त्याने काय म्हटलं की मी काय सांगतो की काही काय आहेत मेजर क्रायटेरिया असतात आणि काय असतात, काही मायनर क्रायटेरिया असतात. ठीक आहे. काही मायनर क्रायटेरिया असतात. मग त्याने मेजर मध्ये सांगितलं पॉलीअर्थरायटिस. ठीक आहे. पॉलीअर्थरायटिस सांगितलं. त्यानंतर सांगितलं त्याने कार्डायटिस. त्यानंतर सांगितलं त्याने लिम्फ नोड काय सांगितलं त्याने, एनलार्जमेंट. त्याने सांगितलं इरिथेमा मार्जिनॅटम. आणि नंतर त्याने सांगितलं कोरिया. ठीक आहे, कोरिया.
बघा हे काय सांगितलं नाही, मेजर क्रायटेरिया सांगितले. आता पॉलीआर्थरायटिस म्हणजे काय? पॉलीआर्थरायटिस म्हणजे काय? एकापेक्षा जास्त काय होणं, सांधे दुखणं. ठीक आहे. तुमचे जे जॉईंट्स आहेत आणि खास करून कुठले जॉईंट्स, जे मोठ्या साईडचे जॉईंट आहेत, ठीक आहे, जे मोठे जॉईंट्स आहेत ते काय होतात त्याच्यामध्ये जास्त करून अफेक्ट होतात. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, त्याला पॉलीआर्थरायटिस म्हणतो. पॉलीआर्थरायटिस मध्ये मोठ्या साईडचे आणि एकापेक्षा जास्त जॉईंट, फक्त एक तुमचा गुडघा दुखतोय म्हणजे पॉलीआर्थरायटिस झालं का? तर नाही, ते काय झालं, मोनोआर्थराल्जिया झालं. ठीक आहे. आणि पॉलीआर्थरायटिस जर असेल तर तो मेजर क्रायटेरिया येतो. त्याचप्रमाणे जर त्याचा फक्त एक जॉईंट दुखत असेल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अल्थ्राल्जिया किंवा मोनोआर्थराल्जिया, तर तो कुठला झाला तुमचा, मायनर क्रायटेरिया झाला. पण एकापेक्षा जास्त जॉईंट जर दुखत असतील किंवा एकापेक्षा जास्त जॉईंट अफेक्टेड असतील तर त्याला आपण काय म्हणतो, पॉलीआर्थरायटिस म्हणतो. आणि हे जे पॉलीआर्थरायटिस पेन असतं हे कसं असतं, मायग्रेटरी असतं. मायग्रेटरी असतं. मायग्रेटरी म्हणजे काय, त्याचा 1-2 महिना काय दुखतात, दोन्ही पाय दुखतात. त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर काय होतं, एक पाय आणि एक हात दुखायला लागतो, किंवा 1-2 महिन्यानंतर काय होतं, दोन्ही हात दुखायला लागतात. हे काय होतं, त्याचं पेन जे आहे ते एका ठिकाणी राहत नाही. ते काय होतं, जॉईंट्स मध्ये काय होत असतं, मायग्रेट होत असतं, फिरत असतं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये हे काय क्लासिकल फिक्चर आहे कशाचं, पॉलीआर्थरायटिस इन रुमॅटिक हार्ट डिसीज, मायग्रेटरी पॉलीआर्थरायटिस. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं, कार्डायटिस बघायला मिळतं. कार्डायटिस मध्ये जे आहे ते आपल्याला स्पेसिफिकली एंडोकार्डायटिस बघायला मिळतं. त्यानंतर लिम्फ नोडची एनलार्जमेंट होते. लिम्फ नोडची एनलार्जमेंट का होते, कारण तुमची जी डिफेन्स सिस्टीम आहे ती काय झालेली आहे, हायपर ऍक्टिव्ह झालेली आहे. हायपर ऍक्टिव्ह झालेली आहे. हायपर ऍक्टिव्ह झालेली आहे. आणि डिफेन्स सिस्टीम मध्ये लिम्फ नोड जे आहेत किंवा आपली जी लिम्फॅटिक सिस्टीम आहे तिचा खूप महत्वाचा इम्पॉर्टंट रोल आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं इरिदेमा मार्जिनॅटम. इरिदेमा मार्जिनॅटम जे आहे काय, एक स्किनची डिसीज कंडिशन आहे. आणि त्यामध्ये मग आपल्याला काय बघायला मिळतं, असे जे लाल होतात. ठीक आहे. इरिदेमा म्हणजे काय, इरिदेमा आपल्याला नाव म्हणून काय करते बघा, रेड करते. ठीक आहे. रेड, काहीतरी रेड होते. आणि मार्जिन ऍटम म्हणून आपण एक इथून काय घेऊ शकतो, मार्जिन. म्हणजे हे जे तुम्ही लेजन्स बघताय, ह्या लेजन्सचे काय आहेत, मार्जिन बघा कसे थोडेसे रेड बघायला मिळतात. जास्त रेड जे आहे ते बघा, मार्जिन मध्ये जास्त रेड बघायला मिळतं इथे बघा. ठीक आहे. मार्जिन मध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, जास्त रेड. ह्या प्रकारचे जर तिथे लेजन्स असतील तर आपण काय म्हणतो, इरिदेमा मार्जिनेटम. आणि हे जर कुठं बघायला मिळतं आपल्याला, मेजर क्रायटेरिया ऑफ जोन्स मध्ये. त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं कोरिया. आणि हा जो कोरिया असतो, म्हणजे या कोरियासाठी एक स्पेसिफिक नाव आहे, त्याला काय म्हणतो आपण, सिडेनहॅम कोरिया. काय म्हणतो आपण, सिडेनहॅम कोरिया. सिडेनहॅम कोरिया, किंवा याच आपण काय म्हणतो, सेंट विटस डान्स. सेंट विटस डान्स असं पण आपण म्हणतो. याच्यामध्ये काय होतं बघा, ही एक आहे न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे. ही काय आहे, एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे. आणि ह्या न्यूरोलॉजिकल कंडिशन मध्ये काय होतं बघा, ही जी फिमेल आहे हिला काय आहे, सिडेनहॅम कोरिया आहे. ठीक आहे. किंवा सेंट विटस कोरिया किंवा सेंट विटस डान्स आहे. याच्यामध्ये तिचे काय करतात बघा, ह्याच्या एक्स्ट्रीमिटीजच्या मुवमेंट आहे त्याच्या, ही काय आहे, पूर्णपणे इनव्हॉलंटरी मुवमेंट होतात. ठीक आहे. इनव्हॉलंटरी मुवमेंट ऑफ एक्स्ट्रीमिटीज म्हणजे त्यांच्या काय होतात, हातापायचे ते आपल्याशी बोलत असतात आणि ते बोलता बोलता त्यांचं काय होतं, एक प्रकारचा डान्स केल्यासारखं त्यांच्या हाताच्या मुवमेंट होत असतात. ठीक आहे. आणि बसलं तरी पण त्या मुवमेंट होतात. पण याच्या एक वैशिष्ट्य अजून काय आहे, जेव्हा तो पेशंट झोपतो, ठीक आहे, जेव्हा तो पेशंट झोपतो तेव्हा त्या मुवमेंट काय होतात, मुवमेंट ज्या आहेत त्या इनव्हॉलंटरी मुवमेंट ज्या आहेत त्या काय होतात, बंद होतात. ठीक आहे. म्हणजे आपण याच्यावरून एक कन्क्लुजन काय करू शकतो, की हे जिथे डॅमेज कुठलं होतंय तर तुमच्या बेसल गँग्लियॉन डॅमेज होत आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये कन्क्लुजन आपण काय करतो, तुमचे जे गँग्लियॉन डॅमेज होते कुठले आहेत, बेसल गँग्लियॉन डॅमेज आहेत. का, कारण ते काय होतात, संध्याकाळी झोपल्याच्या नंतर काय होत नाही, त्यामध्ये इनव्हॉलंटरी जे आहेत आपल्याला मुवमेंट बघायला मिळत नाहीत. मुवमेंट कधी असतात, जोपर्यंत पेशंट जागा आहे तोपर्यंत असतात. व पेशंट बसलेला असेल तरी पण, पेशंट झोपलेला असेल तरी पण. ठीक आहे. झोपलेला म्हणजे झोपी फक्त असा पडलेला आहे पण जागे आहे. ठीक आहे. तरी पण त्याचे मुवमेंट होत असतात. पण एकदा जर पेशंट गाढ झोपेमध्ये असेल तर ते काय होत नाही, मुवमेंट होत नाहीत. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, सेंट विटस डान्स किंवा सिडेनहॅम कोरिया. हा काय एमसीक्यू पॉईंट आहे तुमचा, हा एमसीक्यू पॉईंट आहे. हा तुम्ही काय करायचा आहे, नोट करून घ्यायचा आहे. हे काय बघायला मिळतं आपल्याला, मेजर झोनच्या क्रायटेरियामध्ये बघायला मिळतं. त्यानंतर आपण बघूया की जो झोनचा मायनर क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं. तर आपण आताच काय बघितलं, जे मोनोआर्थराल्जिया आहेत म्हणजे जर फक्त एक सांधा दुखत असेल तर त्याला काय करतो आपण, मायनर क्रायटेरियामध्ये काय करतो, काउंट करतो. त्याचप्रमाणे जर त्याचा सी रिॲक्टिव्ह प्रोटीन आणि ESR इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट जो आहे तो इलिव्हेटेड असेल तर तरी पण आपण त्याला काय म्हणतो, मायनर क्रायटेरिया म्हणतो. पेशंटला जर फिवर असेल तर तरी पण आपण त्याला काय म्हणतो, मायनर क्रायटेरिया म्हणतो. आणि जर पेशंटचा प्रोलॉंग PR इंटरव्हल असेल, प्रोलॉंग जर PR इंटरव्हल असेल तरी पण ते मायनर क्रायटेरियामध्ये पकडतो आपण. आणि जर पेशंटला ॲनिमिया असेल, ठीक आहे, पेशंटला जर ॲनिमिया असेल तरी पण आपण काय म्हणतो, पेशंटला
काय आहे, मायनर जो आहे तो क्रायटेरिया आहे असं आपण पकडतो. म्हणजे आपण मेजरमध्ये काय काय घेतलं, पॉलीआर्थरायटिस, कार्डायटिस, लिम्फ नोड एनलार्जमेंट, एरिथेडेमा मार्जिनेटम आणि कोरिया. मायनरमध्ये आपण काय काय घेतलं, मोनोआर्थ्राल्जिया, सीआरपी इलिव्हेटेड, सीएसआर इलिव्हेटेड, फिवर, प्रोलॉंग पीआर इंटरवल आणि एनिमिया, हे काय आहे जोन्सचे क्रायटेरिया. आता ह्या क्रायटेरियांपैकी आपण आरएचडी आहे हे डायग्नोज कधी करतो, आरएचडी आहे हे कधी डायग्नोज करतो, जर एखाद्या पेशंटमध्ये 2 मेजर क्रायटेरिया प्रेझेंट असतील, 2 मेजर क्रायटेरिया प्रेझेंट असतील तर आपण त्याला काय म्हणतो, त्याला पेशंटला आरएचडी पेशंट पॉझिटिव्ह आहे, म्हणजे काय त्याला रिमॉटिक हार्ट डिसीज आहे. आणि जर एखादा पेशंट असेल त्याच्यामध्ये एक मेजर, ठीक आहे, एक मेजर आणि 2 मायनर असतील, 2 मायनर क्रायटेरिया प्रेझेंट असतील तरी पण आपण त्याला काय म्हणतो, रुमॅटिक हार्ट डिसीज प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि जर तो पेशंट असेल ज्याला की रिकरंट इन्फेक्शन आहे, रिकरंट इन्फेक्शन होते कशाचं, गॅसचं, रिकरंट इन्फेक्शन ऑफ गॅस, ठीक आहे, गॅस, गॅस म्हणजे काय, ग्रुप ए बीटा स्ट्रेप्टोकॉकस, ग्रुप ए बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकॉकस, त्याचं जर रिकरंट इन्फेक्शन होत असेल तर, आणि जर त्याच्यामध्ये 3 मायनर क्रायटेरिया जरी प्रेझेंट असतील तरी पण त्याला आपण काय म्हणतो, आरएचडी पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, आरएचडी म्हणजे काय, रिमॉटिक हार्ट डिसीज त्या पेशंटमध्ये आहे. हे काय झाले आपले जोन्स क्रायटेरिया. जोन्स आहे क्रायटेरियामध्ये आपण ते कसं काय करू शकतो, जोन्सच्या क्रायटेरियानुसार कसं रुमॅटिक हार्ट डिसीज डायग्नोज करू शकतो त्याबद्दल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया जो रुमॅटिक हार्ट डिसीज आहे त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. ठीक आहे, मॅनेजमेंट कसं करायचं, तर मॅनेजमेंट करत असताना आपल्याला विचारलं जातं ड्रग ऑफ चॉईस. तर ड्रग ऑफ चॉईस रुमॅटिक हार्ट डिसीजसाठी आहे पेनिसिलिन, पेनिसिलिन. ठीक आहे, किंवा तुम्हाला काय म्हणू शकतात, बेन्झाईल पेनिसिलिन, बेन्झाईल पेनिसिलिन. ठीक आहे. तर आता याचा डोसेस बघू शकतो आपण. तर डोसेस बघण्याच्या अगोदर आपण काय बघतो, हे जे पेनिसिलिन आहे ते आपण कसं देऊ शकतो, आपण देऊ शकतो एक तर आपण ओरल देऊ शकतो किंवा आपण काय करू शकतो, इंट्रामस्क्युलर देऊ शकतो. ठीक आहे. जर मग आपल्याला इंट्रामस्क्युलर रेजिमेन फॉलो करायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, पेशंटचं वेट करायला लागेल. जर पेशंटचं वेट मोर दॅन 27 kg असेल तर आपण काय करायचं आहे, तर आपण पेशंटला काय करायचं, 1.2 मिलियन इंटरनॅशनल युनिट जे आहे ते काय करायचं आहे, बेन्झाईल पेनिसिलिन द्यायचे आहे. किती दिवसानंतर, प्रत्येक 21 दिवसाला. ठीक आहे, प्रत्येक 21 दिवसाला, एव्हरी 21 डेज. ठीक आहे, एव्हरी 21 डेज द्यायचे. आणि जर पेशंटचं वजन जे आहे लेस दॅन 27 kg असेल तर आपल्याला किती द्यायचं आहे, पेशंटला 0.6 मिलियन इंटरनॅशनल युनिट एव्हरी किती, एव्हरी 14 डेज. प्रत्येक 14 दिवसाला काय सांगायचं आहे, पेशंटला IM इंजेक्शन घ्यायला सांगायचं आहे. ठीक आहे. आणि जर आपल्याला ओरल द्यायचं असेल पेशंटला तर पेशंटला बघूया आपण, जर ते चिल्ड्रन असेल तर आपण काय करायचं आहे, 250 mg PD. ठीक आहे. आणि जर अडल्ट असेल तर त्याला काय सांगायचं आहे, 500 mg PD. हे काय झालं, आपला डोस झाला कशाचा, बेन्झाईल पेनिसिलिनचा. पण जर एखादा पेशंट पेनिसिलिनला काय असेल, रिएक्टिव्ह असेल, म्हणजेच काय, त्याला पेनिसिलिन सेन्सिटिव्हिटी काय असेल त्याची पॉझिटिव्ह असेल तर आपण काय करू शकतो, दुसरा ऑप्शन म्हणून आपण काय करू शकतो, इरिथ्रोमायसिन देऊ शकतो, इरिथ्रोमायसिन देऊ शकतो. आणि इरिथ्रोमायसिन कसं द्यायचं, आपण ओरल द्यायचं. त्याचा डोस किती असायला पाहिजे, 20 mg पर kg पर डोस. बघा, पर डे म्हणत नाही मी, पर डोस म्हणतोय. 20 mg पर kg पर डोस. आणि हे कसं ठेवायचं, आपण PD मध्ये ठेवायचंय. ठीक आहे, PD मध्ये ठेवायचंय. आणि याचा आपण मॅक्झिमम डोस किती देऊ शकतो, मॅक्झिमम डोस देऊ शकतो आपण याचा 500 mg. ठीक आहे, मॅक्झिमम 500 mg च्या वर देऊ शकतो का आपण, नाही. मग जरी त्याचं ह्या फॉर्म्युलानुसार वेटनुसार जरी त्याचा डोस 500 mg च्या वर येत असेल तरी पण त्याला आपण 500 mg च्या वर देऊ शकत नाही. आपण मॅक्स टू मॅक्स देऊ शकतो 500 mg पर डोस जे आहे आपण त्याला देऊ शकतो. कुठला डोस, कुठला ड्रग, इरिथ्रोमायसिन. त्यात आपण कुठले ड्रग बघितले, आपण पेनिसिलिन आणि इरिथ्रोमायसिन. तर पेनिसिलिन जो ड्रग आहे तो देताना आपल्याला काय काळजी घ्यावी लागते ते बघूया. पेनिसिलिन जेव्हा आपण पेशंटला देतो तर प्रत्येक वेळी, एव्हरी टाइम, ठीक आहे, एव्हरी टाइम तुम्हाला काय करायला लागतं, पेशंटला पेनिसिलिन सेन्सिटिव्हिटी टेस्ट द्यावी लागते. आणि दिल्याच्या नंतरच मग तुम्ही काय करायचं, जर टेस्ट निगेटिव्ह असेल तरच तुम्ही काय करायचं आहे, ड्रग ऍडमिनिस्टर करायचं आहे. बरं, आता PST कशी करायची. ठीक आहे, PST कशी करायची, PST करताना काय करायची, तुमची जी ही पेनिसिलिनची वायल आहे, ठीक आहे, ही जी पेनिसिलिनची वायल आहे या पेनिसिलिनच्या वायलमध्ये काय करायचं आहे, 3 ml. या पेनिसिलिनच्या वायलमध्ये काय करायचं आहे, 3 ml काय करायचं आहे, NS किंवा डिस्टिल्ड वॉटर ऍड करायचं आहे. ठीक आहे. आणि ह्या सोल्युशन पैकी काय करायचं, 0.1 ml काय करायचं, विड्रॉ करायचं. आणि ते 0.1 ml काय करायचं, ID ऍडमिनिस्टर करायचं.
इंट्राडर्मल द्यायचं आणि इंट्राडर्मल देऊन काय करायचं, ती जे लेशन तुम्ही जिथं दिलंय तिथं काय करायचं, असं पेन आणि राऊंड करायचं, इथं लिहायचं PST, त्यानंतर डेट लिहायची आणि त्याच्यानंतर खाली काय लिहायचं, टाइम लिहायचा, किती वाजून किती मिनिटाला तुम्ही ते दिलेलं आहे इंजेक्शन. त्याच्यानंतर काय करायचं, 15 ते 20 मिनिटांनी 15 ते 20 मिनिटांनी काय करायचं, चेक करायचं. जर तिथे रिॲक्शन नसेल, ठीक आहे, रिॲक्शन निगेटिव्ह असेल तर काय करायचं, ड्रग ऍडमिशन करायचा. जर रिॲक्शन पॉझिटिव्ह असेल, तर ड्रग काय करायचा, विथहोल्ड करायचा. तो काय करायचा, विथहोल्ड करायचा आणि इन्फॉर्म डॉक्टर साहेब, ठीक आहे, डॉक्टर साहेबांना काय करायचं, इन्फॉर्म करायचं आहे. आणि जर तुम्हाला PST जी आहे ती काय वाटत आहे, डाऊटफुल वाटत आहे, तर मग तुम्ही काय करायचं आहे, ती काय करायची, टेस्ट काय करायची आहे, रिपीट करायची आहे, टेस्ट रिपीट करायची आहे. बट टेस्ट रिपीट करताना आता काय करायचं आहे, ऍडमिनिस्टर डबल स्ट्रेंथ ऍडमिशन करायचं. डबल स्ट्रेंथ ऍडमिशन करायची म्हणजे काय करायचं, आपण ज्या वायल मध्ये अगोदर 3 ml NH टाकलं होतं, आता काय करायचं 1.5 ml काय करायचं NH टाकायचं, जेणेकरून जे हे सोल्युशन बनेल तुमचं ते काय होईल, त्याची स्ट्रेंथ कशी असेल, डबल असेल. मग ह्या सोल्युशन मधून आता तुम्ही काय करायचं, ही जी वायल होती प्लस 1.5 ml NH होतं, याच्यामधून काय करायचं, परत 0.1 ml घ्यायचं आणि ते काय करायचं, दुसऱ्या हाताच्या फोरआर्मला काय करायचं, ती टेस्ट आपण द्यायची. परत मग ती टेस्ट तिथं डेट लिहायचा, टायमिंग लिहायचा आणि परत 15-20 मिनिटांनंतर असेस करायचं. आणि मग नंतर जर तिथे रिॲक्शन नसेल तरच ऍडमिशन करायचं आणि जर रिॲक्शन असेल तर काय करायचं, ड्रग विथहोल्ड करायचा. आणि ज्या पेशंटमध्ये आपण काय करू शकत नाही, पेनिसिलिन देऊ शकत नाही, त्याच्यामध्ये आपण काय देतो, इरिथ्रोमायसिन देतो, जे की काय थोडंसं सेफर आहे. पण तरी चॉईस कुठलं विचारलं आपल्याला तर ते कुठलं आहे, बेन्झाईल पेनिसिलिन हेच असणार आहे. एकदा मॅनेजमेंटला आपण काय करूया, फक्त रिवाइज करूया. बघा, मॅनेजमेंटमध्ये आपण काय सांगितलं, ड्रग ऑफ चॉईस काय आहेत, पेनिसिलिन आहे. आणि जर पेनिसिलिनला रिॲक्शन येत असेल तर काय करू शकतो, आपण इरिथ्रोमायसिन देऊ शकतो. मग पेनिसिलिन आपण IM किंवा ओरल देऊ शकतो. IM देत असताना आपण काय करायचं आहे, डीप IM इंजेक्शन द्यायचं आहे. आणि नेहमी जेव्हा पेशंटला पेनिसिलिन देणार त्याच्या अगोदर आपण काय करायचे, सेन्सिटिव्हिटी टेस्ट अगोदर करून घ्यायची आहे. IM देताना आपण काय डोस कसा कॅल्क्युलेट करतो, अकॉर्डिंग टू काय करतो, वेट आपण काय करतो, डोस कॅल्क्युलेट करतो. जर एखादा पेशंट 27 kg किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपण त्याला काय करतो, 1.2 मिलियन इंटरनॅशनल युनिट काय करतो, प्रत्येक 21 दिवसानंतर रिपीट करतो. आणि जर तो पेशंट 27 किलोपेक्षा कमी असेल तर आपण काय करतो, 0.6 मिलियन युनिट इंटरनॅशनल युनिट काय करतो, आपण प्रत्येक 14 दिवसांनी आपण रिपीट करतो. आणि जर एखादा पेशंटला ओरल द्यायचा असेल रेजिमेंट तर आपण काय करतो, चिल्ड्रन्स असतील त्यांना काय करतो 250 mg BD देतो. आणि जर अडल्ट असतील त्यांना आपण काय करतो 500 mg BD देतो. आणि जर एखादा पेशंट असेल ज्याला पेनिसिलिन सेन्सिटिव्हिटी काय टेस्ट पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामध्ये आपण पेनिसिलिन ऍडमिशन करू शकत नाही, मग आपण काय करतो, सेकंड ऑप्शन बघतो आपण कुठला, इरिथ्रोमायसिनकडे. आणि मग जेव्हा आपण इरिथ्रोमायसिनकडे जातो तेव्हा आपण काय बघतो की इरिथ्रोमायसिनचा डोस जो आहे तो 20 mg पर kg पर डोस असायला हवा. मॅक्झिमम डोस जो आहे तो 500 mg च्या वर नसावा. आणि जे आहे ते आपण जो फ्रिक्वेन्सी ठेवतो ती फ्रिक्वेन्सी कशी ठेवतो, आपण पेडी ठेवतो. म्हणजे काय, सकाळी आणि संध्याकाळी किंवा दिवसातून 2 वेळा जे आहे ते आपण इरिथ्रोमायसिन देऊ शकतो. ठीक आहे. तर हे जो आपला होता आजचा टॉपिक कुठला होता, रुमॅटिक हार्ट डिसीज किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, रुमॅटिक फिवर, त्यालाच आपण काय म्हणतो, रुमॅटिक अर्थरायटिस. ठीक आहे. हे जरी वेगवेगळे डिसीज असले तरी पण यांचे जे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स आहेत हे थोडेफार काय असतात, सेमच असतात. यांचं हे काय एक ग्रुप ऑफ डिसीज आहे. हे काय रुमॅटिक डिसीज आहे ते कसं आहे, ग्रुप ऑफ डिसीज आहे. म्हणून फक्त RHD अभ्यास करून चालणार आहे का, तर नाही. आपल्याला काय करायला लागतं, रुमॅटिक फिवर, रुमॅटिक अर्थरायटिस यांना पण काय करायला लागतं, सोबत घेऊन चालायला लागतं. हे काय एक ग्रुप ऑफ डिसीज आहे. हे काय ग्रुप ऑफ डिसीज आहे. कुठल्याही पेशंटमध्ये तुम्हाला फक्त RHD बघायला मिळणार नाही, फक्त RF बघायला मिळणार, फक्त अरे असं बघायला मिळणार नाही. अनलेस अँड अनटिल काय ते फक्त एक इनिशियल स्टेज आहे. फक्त जर इनिशियल स्टेज असेल तर आपल्याला RA काय म्हणतो, एकटा बघायला मिळतो. पण जशी जशी डिसीज प्रोग्रेस होतो तसं आपल्याला काय म्हणतात, सगळे जे आहेत ग्रुप ऑफ डिसीज तिथे प्रेझेंट बघायला मिळतात. ठीक आहे. तर हा आपला जो आहे थेरी पार्ट इथे संपलेला आहे. आपण काय करूया, आता MCQ जे आहे ते मोस्ट एक्सपेक्टेड MCQ जे की एक्झाम मध्ये आपल्याला येऊ शकतात अशा प्रकारचे MCQ जे आहेत ते आपण आता बघणार आहोत. बघा, फर्स्ट MCQ बघा, रुमॅटिक फिवर इज अ कॉम्प्लिकेशन ऑफ इन्फेक्शन कॉज्ड बाय. आपल्याला काय विचारलं, त्याचं कॉझिटेटिव्ह एजंट विचारलेला आहे. ठीक आहे. कॉझिटेटिव्ह एजंट विचारलेला आहे. फर्स्ट ऑप्शन होतं स्टेफिलोकोकस ऑरियस, स्टेफिलोकोकस न्यूमोनी, ग्रुप ए बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकॉकस आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झा. याचा ऑप्शन कुठला येणार आहे, सी. तर जो जे आहे हे काय आपला जो काय आहे नॉन कम्प्लीट आहे, कशासाठी, रुमॅटिक फिवर साठी.
नेक्स्ट ऑप्शन बघूया. रुमॅटिक फिवर मोस्ट कॉमनली अफेक्ट विच एज ग्रुप. तर याच्यामध्ये एज ग्रुप कुठला होतो? मोस्ट कॉमनली ज्यामध्ये काय होतात, चिल्ड्रन्स अफेक्ट होतात 5 इयर्स प्लसचे. 5 इयर्स प्लसचे जे आहेत ते चिल्ड्रन्सच्या मध्ये अफेक्ट होतात. आणि याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री ऑफ काय बघायला मिळतं? फॅरेंजायटिस त्या चिल्ड्रन्समध्ये बघायला मिळतं. त्यामुळे जे चिल्ड्रन्स ज्यामधली चिल्ड्रन्समध्ये फॅरेंजायटिसला आपण लाईटली घ्यायचं आहे का? तर लाईटली घ्यायचं नाही. काय असू शकतं? व्हेरी व्हेरी डेंजरस असू शकतं. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते येणार, करेक्ट आन्सर येणार आहे. मोस्ट कॉमन एज ग्रुप कुठला आहे? 5 to 15 इयर्स ऑफ एज ग्रुप का आहे? मोस्ट कॉमन आहे, ज्यांना रोमॅटिक फिवर येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डायग्नोस्टिक क्रायटेरिया फॉर रिमॅटिक फिवर आर नोन ॲज. फर्स्ट ऑप्शन आहे ड्यूक क्रायटेरिया, जोन क्रायटेरिया, मॉडिफाईड WHO क्रायटेरिया आणि फ्रॅमिंगम क्रायटेरिया. तर ड्यूक क्रायटेरिया हा काय? इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस साठी आहे. हा जोन्स क्रायटेरिया कशासाठी? रुमॅटिक हार्ट डिसीज साठी आहे, जो की करेक्ट आन्सर याचा असणार आहे. ठीक आहे. मोस्ट कॉमन जॉईंट इन्व्हॉल्वमेंट इन अ रोमॅटिक फिवर इज. रोमॅटिक फिवर मधली मोस्ट कॉमन जॉईंट काय विचारलेलं आहे? आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे बघा, स्मॉल जॉईंट, लार्ज जॉईंट, स्पाइन आणि सॅक्रोइलियक जॉईंट. तर आपण काय बघितलं की जी रोमॅटिक फिवर मध्ये आहे त्यांच्यामध्ये जॉईंटचे प्रॉब्लेम कुठले कुठले येतात? एक तर येतं त्यांच्यामध्ये आपण बघितलं पॉलीआर्थ्राल्जिया. पॉलीआर्थ्राल्जिया येतं, जे की काय आहे? एक मेजर जोन्स क्रायटेरिया आहे. मेजर काय आहे? जोन्स क्रायटेरिया आहे. आणि दुसरं बघितलं आपण पॉलीआर्थ्राल्जिया आणि काय? पॉलीआर्थरायटिस. ठीक आहे, पॉलीआर्थरायजिया. त्याच्यानंतर जे मोनोआर्थ्राल्जिया आहे, हे काय बघितलं आपण? काय आहे? मायनर जोन्स क्रायटेरिया आहे. ते काय बघायला आपल्याला दोन जे आहे ते जॉईंटच्या रिलेटेड आपल्याला सिम्पटम जे आहे ते बघायला मिळतात. मग याच्यामध्ये काय होतं? पेशंटमध्ये जॉईंट पेन होतं. त्याच्यानंतर त्यांच्या जॉईंटचं जे फ्लुइड्स आहेत त्या फ्लुइडमध्ये काय बघायला मिळतं? आपल्याला सायनोव्हियल फ्लुइडमध्ये कमतरता बघायला मिळते, किंवा जे आहे ते पेशंटला सतत काय असतं? जॉईंटची इन्व्हॉल्वमेंट असते, जॉईंटचं पेन सतत असतं पेशंटला. त्याच्यामध्ये आपण बघतोय की जे मेजर आहे ते काय होतात? लार्ज जॉईंट जे आहेत तेच काय होतात? जास्त करून अफेक्ट होतात. हे आपण कशामध्ये बघतो? रुमॅटिक हार्ट फिवर मध्ये बघतो. ठीक आहे, म्हणून जर लार्ज जॉईंटचे इन्व्हॉल्वमेंट असेल नेहमी, आणि जे पॉलीआर्थरायटिस असतं हे कसं असतं? मायग्रेटरी असतं. ठीक आहे, हे कसं असतं? मायग्रेटरी असतं. हे पण आपण बघितलेलं आहे. मायग्रेटरी म्हणजे कसं? ते काय होतं? त्याचं जे आहे ते सायक्लिक रिपिटेशन होत असतात. म्हणून त्याचं बी ऑप्शन जे आहे आपल्या इथं करेक्ट आन्सर असणार आहे. पॉलीआर्थरायटिस ऑफ रुमॅटिक फिवर इज कॅरेक्टरिस्टिकली सिमेट्रिकल, मायग्रेटरी, पर्सिस्टंट आणि सेप्टिक. मायग्रेटरी असतं हे आपण आताच बघितलेलं आहे. ठीक आहे, मायग्रेटरी म्हणजेच काय? चेंज होत असते, त्याची जागा जी आहे ते काय होते? चेंज होते. नेक्स्ट, मोस्ट कॉमन वॉल्युलर लेजन इन रुमॅटिक हार्ट डिसीज. आपण रुमॅटिक हार्ट डिसीजचं मोस्ट कॉमन वॉल्युलर डिसीज विचारलेलं आपल्याला. काय विचारलंय? मोस्ट कॉमन वॉल्युलर डिसीज. तर जेव्हा आपण वॉल्युलर डिसीज बघितलं तेव्हा पण आपण काय बघितलं होतं की जी मायट्रल स्टेनॉसिस आहे त्याचं मोस्ट कॉमन कॉज कुठलं असतं? तर रुमॅटिक हार्ट डिसीज असतं. रुमॅटिक हार्ट डिसीज म्हणजे आहे ते मायट्रल स्टेनॉसिस काय आपलं करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे, आणि मायट्रल स्टेनॉसिसचं मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन जर आपल्याला कुठलं विचारायचं कुठलं आहे? एफिब आहे, एट्रियल फिब्रिलेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ॲस्कॉप बॉडीज आर सीन इन इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस, रिमॅटिक फिवर, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन आणि कार्डिओमायोपॅथी. ठीक आहे, ॲस्कॉप बॉडीज ज्या आहेत त्या कधी तयार होतात? जेव्हा तुमच्या अँटीबॉडीज आहेत, ह्या अँटीबॉडीज कडे होण्यासाठी बनतात. एक तर जे अँटीबॉडी आहे ते बनते बॅक्टेरियासाठी, आणि दुसरी बनते एम प्रोटीनसाठी. आणि हे एम प्रोटीन जाऊन जेव्हा काय करतात? जॉईंट्स मध्ये किंवा कार्डियक मसल्स मध्ये काय करतात? सेल्युलर डॅमेज करतात. तेव्हा तिथे काय बनतात? ॲस्कॉप बॉडीज बनतात. आणि ह्या ॲस्कॉप बॉडीज ज्या आहेत आपल्याला कुठे बघायला मिळतात? रुमॅटिक फिवर मध्ये बघायला मिळतात. तसेच तुमचा रेबीज असतो. ठीक आहे, रेबीज मध्ये पण कुठल्या तरी बॉडीज बनतात. त्या बॉडीचं तुम्ही मला काय सांगायचे नाव जे आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. रेबीज ह्या डिसीज मध्ये पण काय बनतात? बॉडीज बनतात. त्या बॉडीज मधचं नाव जे आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सबक्युटेनियस नोड्यूल्स इन रुमॅटिक फिवर आर पेनफुल, सपोर्टिव्ह, फर्म अँड पेनलेस आणि अल्सरेटिव्ह. ठीक आहे, आपण काय बघितलं की काय होतं? सबक्युटेनियस लिम्फ नोड जे आहेत ते काय होतात? एनलार्ज होतात. ठीक आहे, एनलार्ज होतात, काय होतात? मोठे होतात. ते कशामुळे होतात? कारण आपल्या बॉडीची जी डिफेन्स मेकॅनिझम आहे ते काय झालेलं आहे? हायपर ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आणि हे हायपर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं लिम्फ नोड काय होतात? तुमचे एनलार्ज होतात. पण हे एनलार्जमेंट कसं असतं? पेनलेस असतं. ठीक आहे, पेनलेस असतं. तिथे काय होत नाही? आपल्याला पेशंटला काय जाणवत नाही? पेन जाणवत नाही. आणि फर्म असतं म्हणजे काय? त्याला जर तुम्ही हलवलं तर हलतं का? तर नाही. ते कसं असतं? हार्ड अँड पेनलेस. हार्ड किंवा म्हणण्यापेक्षा कसं? फर्म अँड पेनलेस असं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून ऑप्शन सी काय येणार आहे? आपला करेक्ट आन्सर येणार आहे.
मोस्ट सेन्सिटिव्ह मार्कर ऑफ रिसेंट स्ट्रेप्टोकॉकल इन्फेक्शन. स्ट्रेप्टोकॉकल इन्फेक्शन असेल आणि त्याचा आपल्याला मोस्ट सेन्सिटिव्ह मार्कर विचारलेला आहे. फर्स्ट ऑप्शन आहे बघा ESR, सेकंड आहे CRP, थर्ड आहे ASO टायटर आणि WBC काउंट. ESR इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट जे आहे तो आपल्याला बहुतांश जे आहेत बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये इलिव्हेटेड मिळतं. त्याचप्रमाणे CRP जो आहे हा पण आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये इलिव्हेटेड बघायला मिळतो. WBC काउंट जो आहे तो आपल्याला बऱ्याचशा ॲलर्जिक कंडिशनमध्ये इलिव्हेटेड बघायला मिळतो. बऱ्याचशा इन्फेक्शियस डिसीज मध्ये आपल्याला काय बघायला मिळतो, वाढलेला बघायला मिळतो. ठीक आहे. मग इन्फेक्शियस मध्ये जर व्हायरल असेल, ठीक आहे, व्हायरल असेल त्याच्यानंतर बॅक्टेरियल असू शकतं. ठीक आहे. बॅक्टेरियल असेल तर आपल्याला जास्त करून न्यूट्रोफिल्स वाढलेले बघायला मिळतात. व्हायरल असेल तर आपल्याला थोडंसं लिम्फोसाइट्स काय बघायला मिळतात, वाढलेले बघायला मिळतात. ॲलर्जिक मध्ये आपल्याला इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स काय बघायला मिळतात, इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स आपल्याला काय बघायला मिळतात, थोडेसे वाढलेले बघायला मिळतात. ओके. तुमचा टोटल WBC काउंट आहे हा काय करतो, व्हॅरी करतो. पण आपल्याला स्पेसिफिकली मोस्ट सेन्सिटिव्ह जर विचारलं असेल तर ASO टायटर आहे. ASO म्हणजेच काय, अँटीस्ट्रेप्टोलायसिन ओ टायटर. अँटीस्ट्रेप्टोलायसिन ओ टायटर जो आहे तो काय बघायला मिळतो, आपल्याला इलिव्हेटेड बघायला मिळतो. याची नॉर्मल रेंज किती असते, तर नॉर्मल रेंज असते लेस दॅन 200 इंटरनॅशनल युनिट पर ml एवढी काय असते त्याची नॉर्मल रेंज असते. आणि जर हे मोर दॅन 200 होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, इलिव्हेटेड आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे. मोर दॅन जर असेल तर याला इलिव्हेटेड आहे म्हणतो. पण याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम काय आहे की हे काय असतं, एज वाईज काय करतं, व्हॅरी करतं. ठीक आहे. एज वाईज व्हॅरी करतं. थोडंसं जर चाइल्डचं एज जर जास्त असेल तर आपल्याला थोडंसं जे आहे ते 210 215 पर्यंत आपल्याला काय बघायला मिळतं, जी रेंज आहे ती नॉर्मल बघायला मिळते. म्हणजे ॲक्युरेट 200 पेक्षा 201 जर असेल तर आपण म्हणू शकतो की चिल्ड्रनला रुमॅटिक हार्ट डिसीज आहे असं आपण म्हणू शकतो का नाही. तर जे त्याचे अदर फॅक्टर जे आहेत ते पण आपल्याला रूल आउट करावे लागतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रुमॅटिक फीवर इज अन एक्झाम्पल ऑफ फर्स्ट टाईप 1, टाईप 2, टाईप 3 आणि टाईप 4. त्यामध्ये आपल्याला हायपरसेन्सिटिव्हिटीचे टाईप दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये रुमॅटिक फीवर जे आहे ते टाईप 2 हायपरसेन्सिटिव्हिटी मध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यालाच आपण काय म्हणतो, सायटोटॉक्झिक हायपरसेन्सिटिव्हिटी आपण असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. याचे हे फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ जे आहेत यांचे पण तुम्ही मला नावं काय करायचे कमेंटमध्ये सांगायचे. ठीक आहे. कमेंटमध्ये काय सांगा, नावं सांगा मला. टाईप 1, टाईप 3 आणि टाईप 4 यांचे अदर नाव काय आहे. जसं की टाईप 2 सांगितलं की सायटोटॉक्झिक हायपरसेन्सिटिव्हिटी काय आहे त्याचं अदर नेम आहे, तसं फर्स्ट, थर्ड आणि फोर्थचे पण अदर नेम मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहेत. मोस्ट कॉमन प्रेझेंटिंग सिम्पटम ऑफ रिमॅटिक फिवर. रिमॅटिक फिवरचं तुम्हाला मोस्ट कॉमन जे आहे ते प्रेझेंटिंग सिम्पटम काय येतं. फर्स्ट आहे चेस्ट पेन, जॉईंट पेन, ब्रिथलेसनेस आणि पाल्पिटेशन. ठीक आहे. जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा त्याच्याकडे मोस्ट कॉमन जी त्याची कंप्लेंट काय असते तर ती असते जॉईंट पेन. ठीक आहे. जॉईंट पेन का, कारण जॉईंट पेन जो आहे तो काय असतो, मोस्ट अर्ली सिम्पटम असतो कशामध्ये, रुमॅटिक हार्ट डिसीज मध्ये. आणि जर खूप लेट, ठीक आहे, सर्वात लेट जो येणारा सिम्पटम जर तुम्हाला विचारलं तो आहे कोरिया आहे. म्हणजे पेशंटचं काय झालंय, पूर्ण जे आहे ते न्यूरोलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट झालेले आहे. म्हणजे तुमचं जे इन्व्हॉल्वमेंट होतं रुमॅटिक हार्ट डिसीजचं, ते रुमॅटिक फिवरचं, ते फक्त जॉईंट्स पुरतं मर्यादित न राहता, हार्ट पुरतं मर्यादित न राहता तुमच्या ब्रेन पर्यंत पोहोचलेलं आहे. तुमच्या ब्रेनच्या बेसल गँग्लियन पर्यंत काय झालेलं आहे, जी हायपर सेन्सिटिव्हिटीचे काय झाले इफेक्ट झाले. तुमचं जे एम प्रोटीन आहे ते एम प्रोटीनचे अँटीबॉडीज कुठे गेलेले आहेत, तिथपर्यंत गेलेले आहेत. म्हणजे कोरिया आलेला आहे. म्हणजे पेशंटचं सिव्हिअर काय झालेलं आहे, न्यूरोलॉजिकल पेशंटमध्ये काय आहेत, डॅमेज झालेला आहे. तर त्यामुळे कोरिया काय असतो आपला लास्ट येतो आपल्याला बघायला मिळतो. आणि सगळ्यात पहिले काय बघायला मिळतं आपल्याला, मोस्ट कॉमन काय बघायला मिळतं तर जॉईंट पेन बघायला मिळतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चाइल्ड विथ रुमॅटिक फीवर हॅज कोरिया. मोस्ट इम्पॉर्टंट नर्सिंग केअर इज एन्करेज एम्ब्युलेशन, मेंटेन क्विट सेफ इन्व्हायरमेंट, रेस्ट्रिक्ट फ्लुइड्स आणि गिव्ह हाय प्रोटीन डाएट. ठीक आहे. तुमच्याकडे एक काय आलेला आहे, चाइल्ड आलेला आहे. ठीक आहे. चाइल्ड आलेला आहे आणि हा चाइल्डला काय आहे, या चाइल्डला आहे कोरिया. याला आपण काय म्हटलं होतं, सेंट वेट्स डान्स असा पण, आणि सिंडेनहॅम कोरिया असं पण आपण याला म्हटलं होतं. याच्यामध्ये काय होतं, तुमचं न्यूरोलॉजिकल डेफिसिट होतं. मग पेशंटमध्ये काय होतात, इनव्हॉलंटरी मुवमेंट होतात. हाताच्या आणि पायाच्या ज्या मुवमेंट आहेत त्या कशा होतात, इनव्हॉलंटरी होतात. मग जर पेशंट हाताच्या आणि पायाच्या काय करत असेल, मुवमेंट काय करत असेल, इनव्हॉलंटरी करत असेल, आणि अशा पेशंटला आपण चालायला लावणार का, बिलकुल चालायला लावणार नाही. का, कारण तुम्ही जर त्याला चालायला लावला तर तो पडू शकतो. आणि याच्यामध्ये काय आहे, रिस्क ऑफ फॉल खूप जास्त आहे. अँब्युलेशन मध्ये काय आहे, रिस्क ऑफ फॉल आहे, म्हणून आपण काय करणार नाही. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, रेस्ट्रिक्ट फ्लूइड करण्याचा काही याच्यामध्ये गरज आहे का, देयर इज अ नो नीड टू रेस्ट्रिक्ट फ्लुइड्स. त्यानंतर बघा हाय प्रोटीन डाएट, हे पण काय नाही, आपली प्रायोरिटी नाहीये. त्यानंतर बघा
सेकंड ऑप्शन म्हणतो आपल्याला मेंटेन क्विट आणि सेफ इन्व्हायरमेंट. याच्यामध्ये काय असायला पाहिजे, तुमची सेफ्टी काय असायला पाहिजे, फर्स्ट कन्सर्न असायला पाहिजे. फर्स्ट कन्सर्न काय असायला पाहिजे, सेफ्टी असायला पाहिजे. का, कारण त्याच्या काय आहेत, इनव्हॉलंटरी मुवमेंट्स आहेत आणि ह्या इनव्हॉलंटरी मुवमेंट मध्ये काय करू शकतो, तो स्वतःला सेल्फ हार्म करून घेऊ शकतो. सेल्फ हार्म करून घेऊ शकतो अनइंटेन्शनली. ठीक आहे, इंटेन्शनली करतो का तो, नाही, अनइंटेन्शनली काय करतो, स्वतःला सेल्फ हार्म करून घेऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही त्याला चालायला लावलं, रेलिंग्सवर वगैरे गेला, ठीक आहे, किंवा तो अशा ठिकाणी गेला जिथे काही नाही, सपोर्ट्स नाहीत, त्या ठिकाणी जर गेला आणि त्याचा इनव्हॉलंटरी मुवमेंट जर ॲग्रेगेट झाल्या तर तो काय होऊ शकतो, पेशंट तिथं त्याची रिस्क ऑफ फॉल वाढू शकते, पेशंट पडू शकतो आणि काय करू शकतो, स्वतःला दुखापत करून घेऊ शकतो. म्हणून जे आहेत आपण पेशंटची काय करायला पाहिजे, सेफ्टी जी आहे ती आपण फर्स्ट प्रायोरिटी द्यायला पाहिजे आफ्टर द फिजिओलॉजिकल नीड्स. आपल्याला मॉझलो भाईने काय सांगितलेलं आहे, मॉझलो भाईने आपल्याला सांगितलेलं आहे की प्रायोरिटी देत असताना पहिले फिजिओलॉजिकल नीड्सला प्रायोरिटी द्या. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय आपल्याला अन्न वस्त्र निवारा हे काय प्रायोरिटी आहेत का, नाही, म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन आपल्याला द्यायची गरज आहे का, नाही द्यायची गरज, का, कारण त्याचं SpO2 वगैरे सगळं नॉर्मल आहे. पण याच्यामध्ये सेफ्टी कन्सर्न जे आहे ते आपल्याला सेकंड जे आहे ते प्रायोरिटी अकॉर्डिंग टू मॉझलो जे आहे ती इथे काय ते आपली फर्स्ट प्रायोरिटी येते. म्हणून जे सेफ्टी जी आहे ती आपली ऑप्शन बी जो आहे तो काय असला पाहिजे, करेक्ट आन्सर असला पाहिजे. ठीक आहे, तर आजचा जो आपला रुमॅटिक हार्ट डिसीज होता याची आपण थ्योरी प्लस MCQ दोन्ही पण पोर्शन काय केलं आपण इथे एंड केलेला आहे. ठीक आहे, याचबरोबर जे आहे आपलं कार्डियक सिस्टीम जवळपास संपत आलेलं आहे. त्यानंतर आपण काय करूयात, नेक्स्ट सिस्टीम जी आहे ती कुठली सिस्टीम घ्यायची तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून काय करू शकतो आपण त्या सिस्टीमकडे जाऊ शकतो. मला आता CHUच्या दृष्टीने तुमच्या जर कुठल्या स्टुडंट्सला जर वाटत असेल की बाबा माझा हा पोर्शन जो आहे तो मला डिफिकल्ट चाललेला आहे किंवा आता आपली जी एक्झाम येणार आहे त्याच्यामध्ये माझा हा खूप अभ्यास राहिलेला आहे, तर तुम्ही मला काय करू शकताय, कमेंटमध्ये सांगू शकताय. तर मी काय करेल, ती कमेंट ती जी सिस्टीम आहे ती नेक्स्ट सिस्टीम मध्ये काय करू आपण ती चूज करूया. ठीक आहे, तर नेक्स्ट आता जे आहे तो आपला नेक्स्ट एपिसोड आहे तो आहे 25th एपिसोडमध्ये आपण एकदा काय करूया, पूर्ण कार्डियक सिस्टीमचं काय करूया, रिव्हिजन करूया. त्याच्यामध्ये काय असेल, फक्त MCQ असेल, त्याच्यामध्ये थेरी नसेल. कार्डियक सिस्टीममध्ये जेवढे काही MCQ आपल्याला मॅक्स टू मॅक्स घेता येतील तेवढे ऑप्शन काय करूया त्या 25व्या एपिसोडमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून काय होईल, आपली कार्डियक सिस्टीम इथे पूर्ण एंड होईल. आणि त्याच्यानंतर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आजच्याच या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट जी सिस्टीम आहे ती कुठली पाहिजे, जेणेकरून काय करता येईल आपल्याला त्या सिस्टीमच्या अनुषंगाने व्हिडिओज आणता येतील. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय.